2014 हे वर्ष स्मॉल स्क्रीनसाठी किती लकी ठरलं हे मालिकांच्या लोकप्रियतेवरूनच कळालं। या मालिका हिट ठरतात त्या त्यांच्या सीन्समुळे आणि ऑफकोर्स ट्विस्टमुळे। आम्ही तुम्हाला दाखवतोय मालिकांमधील काही बेस्ट सीन्स आणि ट्विस्ट ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली। अवघ्या महाराष्ट्राची फेवरेट मालिका जय मल्हार। नंबर 1 TRP मिळालेल्या या मालिकेत खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह हा ठरला आहे सर्वात बेस्ट सीन। या सीनमुळे अवघा महाराष्ट्र जेजुरीमय होऊन जणू या विवाहात सामील झाला होता। या मालिकेतील ट्विस्ट म्हणजे खंडोबाचं बाणूवरचं प्रेम आणि आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी देव खंडोबा करत असलेले प्रयत्न। सिरियलच्या अशा काही वळणामुळे मालिकेची उत्सुकता वाढत गेली आणि अजूनही सिरियल पाहण्यासाठी घराघरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस या मालिकेचा आवाज ऐकू येतो। त्यानंतर आहे जुळून येते रेशीम गाठी। या मालिकेतील मेघना तिच्या रूम मध्ये गिटार वाजवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि तिला गिटार वाजवण्यासाठी हेल्प करतो आणि मग काय सुरू होतो रोमांस। प्रेमाच्या अशा हळूवार स्पर्शात दोघेही न्याहून निघालेले। त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी फक्त एका निमित्ताची गरज असते आणि मग सुरू होते त्यांची अशी गुप्तगू। आदित्य आणि मेघनाचं असं निखळ रोमॅन्टिक होणं प्रेक्षकांनाही भलतंच वेड लावणारं ठरलं। बेस्ट सीन आणि ट्विस्ट मध्ये ऍड झालेला आहे ते म्हणजे होणार सुनमी या घरची। या मालिकेतही बरेच असे सीन्स आहेत जे प्रेक्षकांना खिळवून सोडतात, पण त्यातूनही बेस्ट ट्विस्ट ठरला आहे तो म्हणजे जान्हवीची स्मरणशक्ती जाते आणि तिला तिच्या मागील आयुष्याबद्दल काहीही आठवत नाही आणि हाच ठरतो सिरियलचा टर्निंग पॉइंट। तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो पण कोणाला ते जमत नाही आणि अशा अवस्थेतही जान्हवी तिच्या सासरी जाते। सिरियलच्या अशा ट्विस्टमुळेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढत गेली। तर हे होते काही बेस्ट सीन्स आणि ट्विस्ट। यातील कोणता बेस्ट सीन तुम्हाला आवडला किंवा कोणता ट्विस्ट तुम्हाला आवडला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा।